कोलंबी कोलंबी बघितल्यानंतर आता खेकडा. नमस्कार मंडळी, कोकण आनंद या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज सगळे घरातले श्रीवर्धन बीचवर चाललो आहे. तर आज तिकडे फिरणार आहोत. सोमदाई देवीच्या इकडेही जाणार आहोत. तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काकाची टमटम घेऊन चाललो आहे आम्ही सहकुटुंब. सोमदा देवीच्या मंदिराकडे आलो आम्ही. हे ते मंदिर आहे. सोमदा देवी सोमदाई मंदिर हे स्थान प्राचीन आहे. अगस्त्य मुनींनी सोमदाईची स्थापना केली असे मानले जाते. त्याचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केलेला आहे. मंदिराचे बांधकाम कोकणी पद्धतीने कौलारू छपराचे आहे. आता आतमध्ये चाललोय. गाभारात म्हणजे देवळाच्या आतमध्ये जातोय. पहिल्यांदाच मी या देवळात आलोय आईचे दर्शन घ्यायला. मंदिरामध्ये नेहमी अशी भाविकांची गर्दी असतेच. सोमदाई देवी शालिग्राम स्वरूपातील असून शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 शक्तींनी मिळून सोमदाई नावाने प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की सोमदाई देवीचे दर्शन आणि हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन एकाच दिवशी केलं की दक्षिण काशी पूर्ण केल्याचे पुण्य मिळते असं बोलले जातं. सोमदा देवीच्या आतमध्ये आलं पाय पडायला. हे मंदिर साधारणपणे 250 वर्षापूर्वी बांधलेले आहे. मंदिराचे बांधकाम जुने असल्यामुळे ते बघण्यासारखे आहे. त्यातली कलाकृती बघण्यासारखी आहे. आईचे असे सुंदर दर्शन झाले. सोमदाई देवीचा दर्शन झालंय. आता मारुती आणि श्रीरामाचा दर्शन. सोमदाई देवीचा दर्शन झालंय. मारुतीचं दर्शनही झालं. श्रीरामाचं. गणपती बाप्पा. सोमदाई देवीचं दर्शन झालंय. आता इकडनं श्रीवर्धन बीचला जाऊ. संध्याकाळी मस्त सहकुटुंब दर्शनाला आलो. आई देवीचं दर्शन करून आता श्रीवर्धन बीचला चाललोय.
शनिवार असल्यामुळे गर्दी जास्त आहे, टुरिस्ट जास्त आलेत, लॉंग विकेंड आहे. होळीची सुट्टी, त्यात शनिवार रविवार सुट्टी, त्यामुळे पर्यटक जास्त आहेत. आज आणि उद्या पर्यटक जास्त असतील, उद्या संध्याकाळी कमी होऊन जाईल. हा आहे श्रीवर्धन बीच. महाराष्ट्र पोलीस सगळीकडे तत्पर. कोलंबी आर्टिफिशियल. लोखंडाच्या वेगवेगळ्या पार्ट्सने बनवलेले आहेत, टाकाऊपासून टिकाऊ. लोखंडाचे पार्ट्स आहेत. घरी राहिला आपल्या माती काढायचा, इथं खेळायचं नाही. पण आपल्याला ही कोलबी आहे, तसं एक खेकडा म्हणून आहे, आणि एक असं पाकताना एक बोट आहे. असे 3 स्टॅच्यू लावलेले आहेत श्रीवर्धन बीचला. आता कोलबी बघितली, अजून 2 बघायचे आहेत. ते काका दाखवणार आहेत, कारण की ते लांब लांब लावलेत, त्यामुळे कुठे ठेवलेत ते माहीत नाही मला. मी हे बघायला पहिल्यांदा मी श्रीवर्धन बीचला आलो आहे, म्हणजे ठेवले आहेत त्यानंतर मी आलो नाही. ही पहिलीच वेळ आहे माझी बघायची. आज पर्यटकही जास्त आहेत, त्या साईडला जास्त आहे. इथं जॉगिंगला फिरायला हे चांगलं बनवले. सकाळची इथं फिरण्यासाठी भरपूर जण येतात, सकाळ संध्याकाळ. पूर्णपणे नवीनच बनवलं आहे सगळं. इकडे जे लाईटीचे लॅम्प आहेत ते लावलेत. इकडे फोटो वगैरे काढण्यासाठी ठेवलेत. तर श्रीवर्धन नावाची नेमप्लेट, पर्यटक फोटो काढतात. फॅमिली फोटोशूट झाला, तर परत पुढे जायचं. संध्याकाळ श्रीवर्धन बीचची. कोलबी बघितली, आता खेकडा बघायला चाललोय. डिस्टन्स लांब आहे, पप्पा चालत चालत कंटाळले. टुरिस्ट वॉकिंग करायला आलेत. गर्दी आहे आज शनिवार असल्यामुळे गर्दी आहे. उद्या पण रविवार आहे, उद्या पण असेल गर्दी. सोमदाई देवीच्या दर्शनानंतर आता श्रीवर्धन बीचला आलो आहे. बेदान मज्जा करून घेतोय. मुंबईमध्ये खोलीतमध्ये असतं बसून. आता जरा एन्जॉयमेंट चालू आहे त्याची. एकटाच पुढे चाललाय. रिदान मागे इकडे. टुरिस्ट पर्यटक. आणि फायनली खेकड्याच्या जवळ पोचलेलो आहे.
कोलवी बघितल्यानंतर आता खेकडा. इथं एक्सरसाइज करायला ठेवलेले आहेत. आता बोट बघायला चाललं. कोलवी बघितली, खेकडा बघितला, आता बोट बघायला चालले. पुढे डिस्टन्स लांब लांब ठेवले भरपूर. हे काय आहे माहीत नाही, पण चांगलं आहे जे काय आहे ते. फोटोशूटसाठी चांगलं आहे. आणि समोर शेवटी फायनली बोट आलेली आहे, जे लावलेलं होतं त्या कोलंबी आणि खेकड्याबरोबर. ही बोट पाकताना रिदानचा आराम चाललाय. रिदान आराम करतोय. कर. आणि हा श्रीवर्धन बीचवरचा मावळता सूर्य. मावळता सूर्य. तर इकडनं परत रिटर्न जाऊ. एक आता लाईटी अजून लागलेत नाही. लाईट लागल्यावर अजून फोटो आणि व्हिडिओ चांगले येते. आता कलर गेले ना अजून होळीचा. सगळे शिव्या घालतात, कुठे आणलाय कलर बोलतात. तर इकडून आता रिटर्न परत काहीतरी खाऊ पिऊ मग घरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळे पर्यटक मजा मस्ती करण्यासाठी श्रीवर्धन बीच इकडे आलेले आहेत. लॅम्पच्या लाईटी लागल्यात. लाईटमुळे अजून सुंदर दिसते. लाईटी लागल्यात. आता इकडनं रिदान आपण काय काय खाणार आहे? गोला. काय गोला आणि आईस्क्रीम आणि पाणीपुरी. मग घरी ना. हां, फिरायला आलेत लहान पोरं वगैरे सगळे. आता खाण्यासाठी शेवपुरी भेलपुरी घेऊन चाललोय. तिकडे बसलेत आई बाप्पा वगैरे, त्यांना शेवपुरीवर भेलपुरी घेऊन चाललोय. आता सगळे भेलपुरी आणि शेवपुरी खातोय. वेदांना गोळा पाहिजे म्हणून तो फुगलाय. मस्त आहे. सगळे शेवपुरी खात आहेत. भेळ खाऊन झाली तर गोळा खाऊ, मग इकडनं निघू घरी जायला. काका भेळ खातोय. हा गोळा आता गोळा पाहिजे ना. हा, पर्यटकांची गर्दी. संध्याकाळ झाली. आता रिदानला गोळा पाहिजे. रिदानचा गोळा नाही भेटला. आता बघूया गावात भेटतोय का. आता घरी चाललो. रिदानला गोळा नाही भेटला म्हणून आईस्क्रीम मध्ये झोल केला त्याचा. आईस्क्रीम मध्ये समाधान आहे. रिदान गाडी चालवते.
घरी आलो आम्ही आता. जर तुम्हाला ही संपूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. तोपर्यंत बाय बाय.